त्याच्या निमित्तानं श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या पारायण सोहळ्यातील आजच्या दिवसाची कीर्तन सेवा या देवस्थानचे सर्व विश्वस्त चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व विश्वस्त त्याचबरोबर आमचे मित्र माऊली महाराज मठाधिपती यांच्या माध्यमातून किंबहुना विलासराव फडतरे यांच्या सौजन्याने त्याचबरोबर माझ्या सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने गुरुवारी योग मित्र मंडळाच्या कराडकर यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या परम भाग्याने आपण मला याही वर्षी सेवा करण्याची संधी दिलेली आहे. माझं भाग्य एका संतांच्या संजीवन समाधी सोहळ्यात संजीवन समाधीच्या पुढं कीर्तन करायला मिळणं हे काही सामान्य नाही. कुठेतरी बहुत सकृताची जोडी कुठेतरी मागे थोडंफार तरी पुण्य केलेलं असेल आणि म्हणून इथं सेवा करायला मिळते. शिवाय इथं सेवा करायला मिळणं ही सामान्य गोष्ट नाहीये. आम्हाला गंमत अशी की आम्ही प्रत्येक गोष्ट व्यावहारिक नजरेनं पाहतो आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. त्याच्या पाठीमागे काही दिव्य दृष्टी असते आणि ती दिव्य दृष्टी सुद्धा आम्हाला पाहता आली पाहिजे. एका संतांच्या जीवनाचा अनुभव सांगतो. मी सेवेला थोडं प्रवृत्त आलं लक्षात म्हणून सांगतो. मामाश्री नावाचे एक संत होते वृंदावन आणि या हे संत काही कामानिमित्त तीर्थयात्रेच्या निमित्तानं रेल्वेनं बाहेर निघाले होते. रेल्वेमध्ये बसले आणि रेल्वेमध्ये बसल्यानंतर जागा काही त्यांना मिळाली नाही. जागा मिळाली नाही. तिथे उभा राहिले मध्ये सीटच्या मध्ये उभा राहिले. वरती एक मुलगा बसलेला होता. त्याच्या पायात चप्पल होती आणि तो चपलीचा पाय त्या मामाश्रींच्या डोक्याला सारखा लागत होता. हे संत शांत होते, त्यांना काही फरक नव्हता. पण त्यांच्या बरोबर काही शिष्यमंडळ होते, काही सेवेकरी होते आणि त्याला काही ते सहन होईल. वारंवार पाय ढकलला तरी परत पाय तिथंच येणार आहे. परत महाराजांच्या डोक्याला लागला. त्या शिष्याला राग आला. शिष्यानं त्या तरुणाला सुनावलं, म्हणले अरे एक तर वृद्ध संत उभा आहे, त्यांना जागा देण्याची तर सद्बुद्धी तुला झाली नाही. जाऊ दे, पण निदान ते उभे आहे, त्यांच्या डोक्याला तुझा चप्पलचं पाय लागतोय, याच तरी तुला भान पाहिजे. तो वैतागलेला पाहिल्यानंतर मामाश्रींनी त्याचा हात धरला. म्हणले आणि शांत हो, कशासाठी वैतागतोय? ते म्हणले बघा तुम्हाला काय वाटत नाही, परंतु बघा ना त्याचा पाय, तुम्हाला चपलीचा पाय लागतोय. आणि म्हणले लागू दे, याच्यामध्ये काहीतरी भगवंताची लीला असली पाहिजे. म्हणजे कसली लीला, काय त्याचा पाय लागतो, तुम्हाला काही त्याचं वाटत नाही, पण आम्हाला तर राग येतो. म्हणजे अरे रागावू नकोस, याच्यातलं काही दिव्य अनुभव किंवा दिव्य लीला भगवंताला करून दाखवायची असेल आपल्या ते लक्षात येत नाही. थोडासा त्याच्या पाठीमागचा दिव्य अर्थ थोडासा समजून घेण्याचा तो प्रयत्न कर. म्हणजे कसला अर्थ, म्हणजे अरे आपण चाललोय कुठं? तर म्हणले हे तीर्थयात्रेला. काय सोडून चाललोय? तर म्हणले वृंदावन सोडून चाललोय. म्हणजे देवाला सांगायचंय आपल्याला या याच्यातून की जर तू वृंदावन सोडून गेला तर तुझ्या पायकाला तुझ्या डोक्यात पायकानच मिळते, दुसरं काय मिळणार? ही संतांची दृष्टी आहे. ही दृष्टी आमच्या अंगी आली पाहिजे. ही अंगी येण्यासाठी आमच्यावरती संतांचीच कृपा असली पाहिजे. लक्षात ठेवा, त्याशिवाय होत नाही या गोष्टी. सांगा ना, केवढा दिव्य अनुभव आहे. चप्पल पायात जाते याचा अर्थ काय काढला?
आपल्यासारख्यानं त्याला तसाच पायासारखं आपल्याकडे खाली वाढला. हे हा अनुभव येण्यासाठी माझ्या बापू तेवढी साधना मनात दिली पाहिजे. आणि इथं येऊन बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा थोडासा साधनेचा पण आपण विषय घेतला पाहिजे. साधनेविषयी चर्चा आपली केली पाहिजे. जीवनामध्ये जर आपण असंच त्या शिरगुळ्या नदीला असते किती पाणी येऊ द्या कोरडच वगळी असं किती आलं पावसाळ्यात. पण आमच्यात काय या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि हे सगळं होण्यासाठी महत्वाचं जर काय पाहिजे असेल तर आम्हाला संगत महत्वाची. संगतीनं माणूस घडतोय आणि संगतीनं बोला 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 बिघडतोय. आज घडण्याचं प्रमाण जास्त आहे का बिघडण्याचं प्रमाण जास्त आहे? काहीच वाटत नाही का सांगा. वाईट गोष्ट बोलताना सुद्धा आमची जीभ घरी चालत तिथे आम्ही निवार गट आहे. संगतीनं घडण्याच्या पेक्षा संगतीनं बिघडण्याचं प्रमाण अलीकडे जास्त आहे. अरे आताच नाही पहिल्यापासून आहे. तुकोबराय सुद्धा सांगतात पतन उद्धार त्याच्यावे अधमा संत असेल. बालक्रीडेचं प्रमाण आहे. पतन किंवा उद्धार संगतीवर अवलंबून आहे. आमचं पतन सुद्धा संगतीनंच होत आणि उद्धार सुद्धा बोला 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 संगतीनंच होत. उद्धार होण्यासाठी सुद्धा संगतच असावी लागते आणि पतन ही संगतीमुळे होतं. एक उदाहरण सांगतो. पंचतंत्रामध्ये वाचलेलं एक कावळा आणि राजहंस दोघे मित्र होते. कावळा आणि राजहंस. कावळा पांढरा असतो आणि राजहंस काळा असतो. चुकलं का काय? थोडं कुठं म्हणा सगळं नाही. तुम्ही जागा आहे का नाही बघितलं? कावळा आणि राजहंस दोघे मित्र होते. एवढे जिवलग मित्र. एकाच झाडावरती राहतो अनेक वर्ष. एक दिवस काय झालं, ज्या जंगलामध्ये ते दोघे जण राहत होते त्या जंगलाचा किंवा त्या परिसराचा जो राजा होता तो राजा शिकारीसाठी कुठं आला? त्या जंगलात. गंमत अशी झाली की तो बराच वेळ फिरला शिकारीसाठी परंतु त्याला शिकार मिळाली नाही. ऊन वाढल्यानंतर त्याला थोडासा थकवा जाणवला म्हणून त्याने काय केलं, आपलं म्हणलं आता विश्रांती घेऊया म्हणून एका झाडाखाली त्यानं
विश्रांतीसाठी आला. योगायोग असा की ज्या झाडावर हे दोघे राहत होते नेमकं त्याच झाडाच्या सावलीत राजा येऊन आढावा झाला. हे दोघे जण वरती बसलेले, दोघे जण एकमेकाशी गप्पा मारतायत. राजहंस कावळ्याला सांगतोय, अरे आपल्या देशाचा राजा आहे आणि तो आपल्या घरी आलाय. आहे झाड म्हणजे आपलं घर आहे आणि तो आपल्या घरी आलाय आणि आपण त्याच्या आश्रयाने राहतोय. राजा म्हणजे आपल्यासाठी देव आहे. त्या दोघांची चर्चा चालली. एवढ्यामध्ये काय झालं, त्या झाडांच्या फांद्यातून सूर्याची किरण बरोबर राजाच्या डोळ्यावरती पडायला लागली आणि राजाची झोपमोड व्हायला लागली. झोपमोड व्हायला लागल्याबरोबर राजहंसाच्या लक्षात आलं की हा राजा आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय, त्याची झोपमोड होणं बरोबर नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यानं ज्या फांदीतून सूर्याची किरण येत होती बरोबर ती फांदी शोधली आणि त्या फांदीवर उडून जाऊन आपले पंख पसरून बरोबर राजाच्या चेहऱ्यावर येणारी उन्हाची किरण काय झाली, बंद झाली आणि सावली आली. काम चांगलं केलं का वाईट केलं? उपकारच आहे ना अपकारच आहे? पण गमत आहे त्याचा मित्र कोण आहे ही सुरू ना. त्याचा मित्र कोण आहे? कावळा. यानं मात्र चांगलं काम केलं, पण कावळ्याने काय केलं, बरोबर जिथं राजा झोपला होता बरोबर त्याच्या डोक्यावर जाऊन बसला आणि तिथनं वरनं बसूनच राजाला गंध लावला. तुम्हाला कळलं सगळं. राजाला गंध लावला बरोबर टपकन राजाच्या मस्तकावरती ती घाण पडली. तसा राजा धडपडून पटकन जागा झाला. बघितलं तर विष्ठा आहे पक्ष्याची बघितल्या बरोबर वरती बघितलं. आता कावळ्याने काय केलं तर गण लावून उडून निघून गेला. राहिला राजहंस. राजाने बघितलं राजहंस दुसरा कोण पक्षी नाही म्हणजे माझ्या कपाळावरती विष्ठा टाकणारा हाच राजहंस आहे. याचा एवढं धाडस, माझ्या कावर विष्ठा टाकतो. माझ्या मी राजा असताना शेजारी पडलेला धनुष्यबाण उचलला, त्याला बाण लावला, सोडला. कुणावरती? राजहंस गतप्राण होऊन खाली पडला. मला सांगा यात राजहंसाची चूक काय? काहीच नाही. कुणाची? आपल्या वागणी होती काही कमी आहे हो. फक्त एवढंच ओळखाय शिकलं तरी जीवन सुखी होईल. आपल्या लेकरांना फक्त शेजारचं कावळं ओळखायला शिकलं. शेजारचं म्हणजे शेजारच्या घरातलं नव्हतं. आपल्या अवतीभोवती असणारे कावळ्याच्या वृत्तीची माणसं ओळखायला शिकवा. त्याचे जीवन सुखी झाल्याशिवाय या गोष्टी शिकवल्या पाहिजे. संगत कुणाची करायची हे आम्ही आमच्या लेकरांना सांगितलं पाहिजे. आमच्या लेकराचं जर भविष्य उज्ज्वल व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी त्याची संगत काय आहे. एका महात्म्याकडे एक आई गेली, म्हणली माझ्या बाळाचं जरा भविष्य सांगताय का? ते साधूंनी सांगितलं. हो म्हणले सांगतो, थांबा. मला तुम्ही बसल्यानंतर म्हणजे अहो सांगताय ना, तर म्हणजे सांगतो ना, थांबतो. म्हणजे त्याच्यासाठी काय तुम्हाला जन्मपत्रिकावर म्हणजे मला त्याची गरज. पण म्हणजे निदान त्याचा भविष्य सांगायचं म्हणलं तर निदान हात तरी पाहायला पाहिजे. म्हणजे हात तरी म्हणजे मला हात पण म्हणजे त्याचं निदान कपाळ बघा म्हणजे सेट मी तरी येणार असतो. खरं आहे ना? तुम्ही बघितलं पण येते एवढं खरं आहे.
बरोबर आहे का नाही? ज्ञानोबाई म्हणले नसते सटवीची गोवे मला आठवण रात्रभर दिवा चालू ठेवायचा असतो. ज्ञानोबाईंनी सुद्धा सांगितलं सटवी येते आणि ती सटवी आमची म्हणजे ज्या ती ज्ञानोबाई सांगतात त्या ती सटवी कन्फर्म आहे. म्हणजे कपाळ बघा म्हणजे कपाळही बघा म्हणजे माझ्या मुलात तुम्ही भविष्य सांगणार नाही का म्हणजे सांगणार ना. मग कसं सांगणार म्हणजे तुझ्या पोराची संगत सांग भविष्य सांग. काय कर संगत सांग. जर बुवाची संगत असली अजून तरी आपण विश्वासाला पात्र अजून आपण आपली गाडी समाजाचा आपल्यावर विश्वास आहे की बुवाच्या संगतीला लागल्यावर बिघडत संगत कोणाची आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. जीवनामध्ये 4 संगती आहेत. आपण चौघाची संगत करू शकतो, एक जडाची संगत करू शकतो, एक जीवाची संगत करू शकतो, एक देवाची संगत करू शकतो आणि चौथी संतांची संगत करू शकतो. जीवाची जडाची संगत करा. काय जीवनात काय मिळेल? जड म्हणजे काय? दगड. बोला दगडाची संगत केली काय फायदा आहे? खिशात घेऊन हिंडला दगड काय फायदा? लेले जात कुत्रा अंगावर मारायचा. याच्या पलीकडे काय मला सांगा? दगडाच्या संगती दगड जड म्हणजे दगड पण जडाचा दुसरा एक अर्थ आहे संसाराला जड म्हटलेलं आहे शास्त्राने. संसाराची जर संगत केली तर काय फायदा आहे? संसारात संगत केली तर संसार विश्रांती नाही होते. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही होती. इथं आपण बसलो एवढी त्याच्यामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे? कोण आहे? बसले आहे का काय म्हणता? वराचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, बायकोचं नाव भांडण होईल का संध्याकाळी? शेजारीची कोंबडी दारात आली आपला मेंदू कधी सळाय झोपलं तरी समजा सळी पडत नाही. या झोपलं होतं ती चावळ शेजाऱ्याचं नागं केला म्हणजे काय झालं? काय म्हटलं माझ्या टकुऱ्यात शेजाऱ्यानं दगड घातला. झोपलं तरी सगळ्यात सुखी माणूस कोण माहित आहे? की पडल्यावर दुसऱ्या मिनिटाला बोलतं का नाही? म्हणजे घराला का जॉब लागू दे. सगळे माझे गुरुजी तेवढ्या होते कुठेही झोपायला दुसऱ्या मिनिटाला लगेच झोपला. आणि ती झोप अशी कशी नाही काय एकदम आपलं कसं ती आपली झोप असते. नुसतं आग बदलू बदलून उजाडत.
थाप लागलं इतकी जात वैतागली काय सांगायचं हे संसारातून सुख आहे. एक जणाचं लगीन झालं, मुंबईला गेलं, पडक्या सांगलीला दाबायची खोली होती. दाबायच्या खोलीला कसा परपंच मांडायचा, बायको हुशार होती. तिनं काय केलं, पलक असा गुच बनवलं, खाली कपाट काढलं, त्या कपाटात सगळं सामान बसायचं, झोपायला बोल कमी जागेत व्यवस्थित परपंच चालला. एक 5-6 महिने गेलं, अगदी व्यवस्थित त्यांचं मजेत चाललं. एक दिवशी कामावर आलं, जेवलं, दोघं जणी पलगाव आडवी झाली. आडवी झाल्यावर काय ह्याला भुके आधी कोणाच्या ती म्हणताय कसं आपल्या लग्नाला आता वडीच होत आले, खरंच सांगत माझ्याशी लगीन करून तू सुखी आहेस का? एकदा फसल्यावर आता सांगतोच कोणाला. नाही अशी ती मोठ्यानं म्हणली ना मनातल्या, आणि सगळ्याच पोरींचं असंच होतंय. मुंबई पुण्याच्या नादात नसतीये बरोबर, तिथे गेल्यावर ते काय करत नाही. आता प्रत्येक पुरीला नवरा कुठला पाहिजे, मुंबई पुण्याचाच पाहिजे का? कुशेगावातला पडतरवाडीचा काय जगत नाही तुला खायला घालत नाही. बर त्या पुरीला नवरा मुंबई पुण्याचा पाहिजे, ही त्या आईची इच्छा आहे का पुरीची? वा बरं झालं. पडतरवाडीची माणसं प्रामाणिक आहे शिवा. आणि मग ती म्हणजे तसं काय नाही, अगदी मजेत चाललंय, काय काळजी करू नका, अगदी मी आनंदात आहे. म्हणला कसला आनंद, काय म्हणला इथं बसायला झोपाही ना सगळं, उद्या एखादं बिकू झालं तर पाळणा कुठं बांधायचं. आता ती हुशार होती बरं का, ती बायको हुशार, खरं संसाराला बायको हुशार असली ती हुशार होती. म्हणजे का काळजी करताय, लेकरू झाल्यावर ना पाळणा बांधायची गरज नाही, मग काय अडचण नाही. आता ही झोपली होती भीतीकडे, ही झोपला होता इकडं, ती म्हणजे जरा पलीकडे सारखा, जरा पलीकडे सारखा म्हणजे की ती सरकलं, जसं सरकपणी जागा झाली, म्हणजे एका जागा झाली झोपली. बरं आता आपल्या ऐपतीप्रमाणेच असावं, तेवढं थांबावं का नाही तुम्ही एकावर. 15,000 पगार म्हणल्यावर एकावर बस थांबावं. ती कसं म्हणते ना जुळं झालं तर त्यात काय अवघड आहे, जरा पलीकडे सरक. आता हे आधीच सरकलं होतं, सरकलं इकडे बी इकडे बी सरकलं. जसं सर काय केलं तसं त्या पलकावनं आता पलक उंच होत्या, जसं पडलं तसं कपाटाचं हाड पडलं. आता त्याला दवाखान्यात न्यायला माझ्याकडे वेळ. आता मला सांगा, माझा दृष्टांत सांगता, ते जर कपाटाचं हाड झालेल्या पोरानं मोठं काय न झालेले, झालेली काय काय मोठं वास्तव आहे, संसाराचं वास्तव. आणि त्या मुलांच्यासाठी राब राबतो, खपतो, रक्ताचं पाणी करतो, आणि तीच मुलं आम्हाला पुढे जाऊन दुःख देतात. हे संसार आहे आणि हे असंच राहणार आहे. म्हणून संसाराच्या संगतीमध्ये आम्हाला सुख मिळणार नाही. प्रश्न सांगता. दुसरा, जीवाची संगत. जीवाच्या संगतीमध्ये एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीमध्ये गेला. पहिला जीव दुःखी आहे, दुसरा जीव दुःखी आहे.
पहिला जीव दुसऱ्या जीवाकडे गेला सुख मिळवण्यासाठी. कोण कुणाला सुखी करत? उदाहरण सांगू, एकादशीच्या घरी महाशिवरात्री जेव्हा गेली, कोणी कुणाला वाढावं, दोघी पण. तसा एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीला गेला, पहिला दुःखी आहे आणि जो संगतीला आलाय तोही दुःखी आहे. कोण कुणाला सुखी करेल मला सांगा? म्हणजे इथंही फायदा नाही, म्हणजे जडाच्या संगतीमध्ये फायदा नाही, जीवाच्या संगतीमध्ये फायदा नाही. राहिलं देवाची संगत. देवाची गंमत असेल बर का, देवाच्या संगतीला लाख आपण जाऊ, पण तो आपल्याला संगतीला गेलच. घेसी तेव्हा देशी कैसा अससी देवाला प्रश्न विचारतात, अरे अगोदर घेतोस मग देतो, कसला उदार आहेस तू? देवाच्या संगतीमध्ये देवाच्या संगतीत गेलं पाहिजे. संगीत उदार देवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर निश्चित फायदा आहे. नवे नवे आमची शेवटची संगत देवाची संगत झाली पाहिजे, पण तिथं जाण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवणारा कोणतरी पाहिजे आणि त्यांची संगत आम्हाला केली पाहिजे आणि ते आहेत संत. मग तुम्ही म्हणा महाराज संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आमचा फायदा काय होईल? आपण त्याचं पहिलं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होईल तर उत्तम असा लाभ होईल, एक असा लाभ होईल.
या अभंगाचा या पहिल्या चरणाचा अर्थ करताना यातला एक शब्द लई महत्वाचा आहे. कोणता? एक. एक हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा एक शब्द कुठं लावता येईल त्याच्यावर त्याचा अर्थ होतो. जर हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, यातला एक शब्द जर संतांच्या जवळ लावला, संतांना लावला, तर याचा अर्थ असा होतो की हा लाभ फक्त संतांच्या जवळ गेल्यानंतर मिळतो. म्हणजे संतांचं अद्वितीय पहिलं सिद्ध होतं. आणि हा एक शब्द जर लाभ या शब्दाला जर जोडला तर याचा अर्थ असा होतो की संतांच्या संगतीला गेल्यानंतर फक्त एकच लाभ होतो, एकाचाच लाभ. इथं लाभाची अलौकिकता आहे. एकाचा लाभ म्हणजे एक कोण आहे? बरोबर, एक कोण आहे? भगवान हा अनंत रूपे अनंत वेशे हा भक्तांच्यासाठी, पण त्याचं वास्तवातलं मूळ काय? मूळ स्वरूप त्याचं काय? एक आहे. भगवान परमात्मा एक आहे आणि त्याची प्राप्ती होते कुठं गेल्यानंतर? संतांच्या संगती. हरी प्राप्तीसी उपाय करावे संता विन प्राप्ती नाही, ऐसी वेद बुद्धी वाई. जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर देव आपला सदा झाला पाहिजे, आणि देव मिळवण्यासाठी संत आमच्या जवळ आहे, संतांच्या जवळ गेलो पाहिजे. जीवनामध्ये देवाची प्राप्ती करण्यासाठी देवाच्या प्राप्तीचा मार्ग कोण दाखवू शकतो? साताऱ्याचा रस्ता कोण दाखवतो? बोला, कोणाला दाखवत आहे? बरोबर. जी पहिलं साताऱ्याला जाऊन आले ते, ज्याला साताऱ्याचा रस्ता त्याला विचारा, ती सांगल. ज्याला माहित नाही ती सांगल. इकडचा रस्ता दाखवा, किती दिवसात पोहोचल साताऱ्याला? काय कल्पना आहे तुमची? आपलं काय चाललंय? इकडचं आहे का इकडं आहे? बोला बोला बोला. मग कीर्तन करायची गरज होती का? म्हणून आपल्याला सापडेना, आणि म्हणून राघव चिंतने महाराजांच्याकडे यायचंय की आम्हाला रस्ता चुकलाय ते काय करा ते मस्त दाखवू देतो, पण आम्ही कुठं बघतो? आम्हाला कुठं सवड आहे? कशात म्हणतो? पोरांची शाळा झाली तर लग्न झाली तर बाळात पण आली तर नागवाला आली तर त्याची लग्न आली. आमची आली जरी झाली तरी कधीची माती झाली आमची जन्माची तरी आम्हाला कोणी आम्हाला त्या एकाचा फायदा व्हायचा आणि एकाचा लाभ होण्यासाठी आम्ही सांगतो. बाकीचे लाभ लाभ नाही. पैसा मिळाला लाभ आहे अजिबात नाही. जीवनामध्ये लाभ कशाला सांगतो? जीवनामध्ये दुःख येणं त्याच्यासारखा लाभ नाही. जीवनामध्ये दुःख येणं याच्यासारखा लाभ नाही. आणि जीवनामध्ये दुःख आल्यानंतर समजत चला देवाची आपल्यावर कृपा आहे. आमचा घोटाळा असा आहे, मनासारखं जर झालं नाही टाकात येऊ तळ्यात लगेच
तळ्यातच आणून टाकतोय. बरोबर आहे? मनासारखं आमचं झालं पाहिजे ही आमची कल्पना आहे. नाही ना, जीवनात दुःख आलं पाहिजे. कारण जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत आम्हाला देवाची आठवण. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. दुःखामध्ये सगळेच देवाची आठवण करतात, स्मरण करतात. सुखात कोणी करत नाही. कुंतीला विचारलं म्हणले माग तुला काय पाहिजे ते माग. कुंतीने सांगितलं देवा द्यायचं असेल तर फक्त एकच दे, माझ्या आणि माझ्या मुलांच्या जीवनामध्ये फक्त संकट. वेळी होती काय कुंती? कुंतीला विचारलं म्हणले आत्या तुझं पोट भरलं नाही का अजून दुःख भोगून भोगून? किती दुःख तुझ्या जीवनामध्ये, जन्माला आल्यापासून आतापर्यंत दुःखच दुःख आहे आणि अजूनही दुःख मागते. तिने सांगितलं अरे भगवंत देवा दुःख याच्यासाठी मागितलं ज्या ज्या वेळेला आमच्या जीवनात दुःख येतं त्या त्या वेळेला तू आमच्या साथीला असतोस. यात काय आम्हाला बघायला ऐका काय शिकायला मिळतं. म्हणजे दुःख एक सांगतो तुम्हाला, आणखी एक सांगतो. दुःख कधी एकटं येत नाही. दुःख कधी एकटं येत नाही. दुःख येताना सोबत आपल्या बरोबर देवाला घेऊन येतं. घोटाळा असा आहे त्या दुःखाबरोबर आलेला देव आपल्याला दिसत नाही, फक्त दुःख दिसतं. म्हणून आमच्या जीवनात दुःख आहे. दुःखाबरोबर आलेल्या देवाला पकडलं ना त्याचे एक सुखी आणि त्या दुःखाबरोबर आलेला देव ओळखण्यासाठी संतांची कृपा असावी लागते. कारण ती नजर कोण देऊ शकतात. म्हणून हा लाभ त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा लाभ संतांच्या संगतीमध्ये आहे. आणखी एक लाभ आहे तो सांगतो आहे, थोडस आवर्त घेतोय. मी अभंग बोलतोय, तुम्ही फक्त शेवटचे शब्द देणार. हाच अभंग येतो एक संता खाई लाभ पायी उत्तम. शेवटचा शब्द मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना उत्तम उरेना. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना उत्तम उरेना सरेना. तुका म्हणे संत सेवा हे तो देवा उत्तम उत्तम सरेना उरेना उत्तम. जीवनातलं काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम हे फक्त संतांच्या संगतीत कळतं. मला एक सांगा, जीवनातलं दुःख सरावं का उरावं? प्रश्न काय विचारला तुम्हाला कळलाच नाही. तुमचं मत काय? जीवनातलं दुःख सरावं का उरावं? तुम्हाला काय वाटतं? मला शास्त्राच्या भाषेत सांगू नका उत्तर. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. जीवनातलं दुःख सरावं का उरावं? सरावं, बरोबर आहे. सगळ्याला काय वाटतं आपल्या जीवनातलं दुःख काय होतंय? सरतंय का? काय होतंय? उरतंय. आणि जीवनातलं आयुष्य आपलं आयुष्य सरावं का उरावं? उरावं. काय होतंय? बोला की. जी उरावं वाटतंय सरतंय आणि सरावं वाटतंय काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम. माझ्या तुकोबरायांना विचारा. उत्तमाची
उत्तमची उरे कीर्ती मागली. मरण सरावं उत्तम आणि कीर्ती उरावी. बोला 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 उत्तम. मरण सुद्धा कसं सरावं एक सांगतो तुम्हाला. एक तर भजनात मारावं, नाहीतर देश सेवेत मारावं. एक तर भजनात मारावं, भजन करता करता मारावं, एक तर देवासाठी मारावं, नाहीतर देशासाठी मारावं. हे दोन नाही जमलं तर माणसानं मारण्याच्या भानगडीत पडू नये. आम्हाला वाटतं त्यात पडूच नाही, पण पडावं लागते. उत्तम मरण आहे, उत्तम मरण. कोणतं मरण आहे? सीमेवरती देशाचं संरक्षण करताना छातीमध्ये गोळी घेऊन मरण, याला उत्तम मरण म्हणतात. एकादशी हातामध्ये टाळ आहे, समोर गाठ आहे, गाठ्यावरचं भजन चाललंय आणि भजन करता करता मान टाकली. पंढरीला गेले, देवाच्या चरणावर असं डोकं ठेवलं, उचलणे भानगडच नाही. त्याला म्हणायचं डाब्यावर गेले. आणि येताना कुठेतरी धडाकले मरले. बोला 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 उत्तम आहे. दारू पिऊन मेले, गुटखा खाऊन मेले, मिसरी घासून मरली. याला काय उत्तम पण म्हणायचं, याला जगणं म्हणायचं. असं जगलं पाहिजे माणसाने. जब तुम आए जगत में, जग हसे तुम रोए. एक जग हसत होतं, तू रडत होता. कबीर महाराज म्हणतात ऐसी करनी कर चल जगत होते. जन्मापासून मरेपर्यंतच्या आयुष्यामध्ये असं काही कर्म कर. जब तुम जाओ जगत से, त्यावेळेला तू जाशील ना, त्यावेळेला तुम हसे जग रोए. जाशील ना, त्यावेळेला तू हसत गेला पाहिजे, पण जग तुझ्यासाठी. नाहीतर गावात समज देते बरं झालं गावातली. याला उत्तम मरण म्हणत. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मरण्याचे सगळे उत्तम जीव दे. काय सांगलं तर उत्तम आहे, काय बोललं तर उत्तम. जीवनामध्ये संत सांगू शकतात आणि संतांच्या संगतीमध्ये कळतं. म्हणून हा उत्तम लाभ हो कुठे मिळतो तर फक्त संतांच्या संगतीमध्ये मिळतो. जीवनामध्ये राहिलेलं आयुष्य कसं घालवायचं हे आम्हाला संतच शिकवू शकतात. इतरांना सांगण्याचा अधिकार नाही, कारण त्यांच्या धर्माचं त्यांना आपल्याला सांगायचं. आम्ही सुद्धा जर आपण न घेता बोलल्या कोण आम्हाला विचारतंय. म्हणजे हे बोलतोय ते ह्या बोलण्याला किंमत कुणामुळे? संतांच्या अभंगामुळे याला किंमत आहे. नाहीतर असा गप्पा मारायला हे सोटे कोण आहे तुझा ऐकाय मोकळं. याला 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 एक अधिष्ठान आहे संतांच्या वचनाचं, संतांच्या मुखातून आलेल्या उच्चिष्टाचं अधिष्ठान. जीवनामध्ये संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हा उत्तम लाभ होतो. आणखी काय उत्तम लाभ होतो? आपला वेळ संपलेला आहे त्यामुळे थोडक्यात सांगतो. आणखी काय लाभ होत असेल तर आणखी लाभ होतो. म्हणवितात त्यांचे पुढे. काही जणांना प्रश्न पडेल की महाराज तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, संतांच्या संगतीमध्ये जाणं सोपं आहे. तुम्ही सांगताय पण ते सोपं नाही, कारण तुम्हीच सांगताय. संत संगती कशी आहे? दुर्लभ आहे. दुर्लभम प्रेमेवेत देवानुग्रह मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः.
बरोबर आहे. संतांची संगती दुर्लभ आहे. सदासती करणारा किंवा संत संत आमच्या शेजारी गेले तरी आम्हाला ओळखू येणार नाही. भगवी कपडे घातली म्हणजे संत नाही, दाढी वाढवली म्हणजे संत नाही. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तो कोवराय सांगतात. तर भगवी कपडे घालणारा जर संत म्हणायचं तर मग कुत्री तर बांधीच असतील म्हणतात. सगळे भगवे कपडे घालणारे संत नाहीत असं म्हणायचं नाही, पण सगळेच भगवे कपडे घालणारे संत आहेत असंही म्हणता येत नाही. म्हणजे कपड्यावरून नाही, दाढीवरून नाही, वरच्या वेशावरून संत नाही कळत. मग संत हे काय? तर संत ही वृत्ती आहे. संत ही काय? वृत्ती आहे. तुम्ही म्हणाल काय कशावरून ओळखायचं संत? साध्या सोपी व्याख्या सांगू. संत कोणाला म्हणायचं? ज्याला दुसऱ्याचं बरं झाल्यानं बरं लागतं. दुसऱ्याचं दुःखामध्ये दुःखी होतो, सगळेच आपण होतो. पण खरं प्रामाणिकपणे सांगा, भोलेनाथाची शपथ घेऊन दुसऱ्याचं फायदा झाल्यावर आपल्याला कसं वाटतं? शेजारची साडी तर आपल्यापेक्षा जर चांगली असते कधी बरं वाटत नाही. वर्ण छान आहे बरं, कधी घेतली कुठल्या दुकानात घेतली, पण आज असं नुसता जाळ लागला. माणूस आहे, हे स्वभाव आहे. संतांचा स्वभाव काय? दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होतो त्याला संत म्हणा. दुःखामध्ये सगळे सुखी होतात, पण सुखामध्ये सुखी होणं ही सामान्य गोष्ट नाही, लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं संतांची वृत्ती असल्याशिवाय होतच नाही, करूच शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जो दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होतो तो संत आहे. म्हणून अशा संतांच्या संगतीमध्ये आम्हाला जाणं शक्य नाही, कारण आम्हाला ते संत सापडणार. तुकोबाराय म्हणले काळजी करू नका, फक्त म्हणवितात त्यांची फक्त बसल्या जागेवर काय म्हणा त्यांचा आम्ही काय आहे दास आहे, बस कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आता दास आहे म्हणायचं त्यावर फक्त दास आहे म्हणायचंय, म्हटलं की कृपा झाली. काय कृपा झाली? पुढे आस उरेना, जीवनातली आस संपते. आस आपलं दुःख जे आहे ना, ते दुःख फक्त आणि फक्त आपल्या जीवनातली आस. आस म्हणजे काय? इच्छा. इच्छा नाही असं कोण आहे? बोला, आहे का? कोणी नाही. प्रत्येकाला इच्छा आहे, कशाची नाही कशाची इच्छा. आणि ती जर इच्छा पूर्ण नाही झाली की मग काय होतं? दुःख होतं. ते दुःखाचं मूळ कारण काय असेल तर आमच्या जीवनातली आस. पण संतांच्या संगतीमध्ये गेल्या, कारण संतांची अवस्था अशी आहे दुःखाच्या बाबतीमध्ये. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत कामापाशी सुखे राहिलाशी प्रेमाशी. आणि सुखाच्या बाबतीत संतांची अवस्था काय? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. ही सुखाच्या आणि दुःखाच्या बाबतीमध्ये संतांची अवस्था. त्याचं कारण काय आहे? तर दुःख त्यांच्या स्वप्नातही येत नाही आणि सुख मात्र सर्व सुख ल्यालो. हे का अनुभव आहे? जीवनातली आस संपली, जीवनातली इच्छा संपली, हे सुख सुख आहे, लक्षात. आणि ज्याच्या जीवनात आज शिल्लक आहे, दुःख आहे, जीवनातली आस संपवायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा. आणि म्हणली महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे, संतांनी आमच्यावर कृपा केली, हे तर कृपा दान केली संती कल्पांती ही सरेना. संत कृपेचं दान करतात. कृपा वेगळी बरं का, आणि दान वेगळं. जे मागितल्यानंतर मिळतं त्याला दान म्हणायचं, आणि जी न मागता मिळते त्याला कृपा म्हणायची. ऐका ना. आणि जे देणाऱ्याला ज्याची चाड नाही त्याला अनुदान म्हणायचं. देणाऱ्याला त्याचं काय नसतं, त्यांनी पण त्यानं बरंच सांगितलं असतं. आणि घेणाऱ्याला काय फुकाणी मिळते 1,500.
तुमची केवायसी नाही द्या. लक्षात घ्या, अनुदान त्याला काय नाही, घेणार नाही त्याला काय नाही, चालच नाही त्याची गरज. जाऊ दे, आपला तो विषय नाही. माझा महत्वाचा विषय आहे. एक सांगू तुम्हाला, माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे, आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला 1,500 2,000 काय अनुदान नको, महिन्याला ती शेतकऱ्याला मिळते ना 2,000 ते पण नको, आम्हाला काहीच नको यार, तुमची भीक नको, आम्ही जे उत्पन्न काढतोय ना त्याला हमी भाव द्या. शेतकरी देणार आहे हो, भिकारी नाही, हेच कळ ना. आणि आमच्या मूळ बेस काय, आम्हाला जर लाईट पाणी आणि खत माफक दरात दिली आणि आमच्या पिकाला जर हमी भाव दिला, काही नाही, कांदा 10 रुपये त्यात येणारच नाही, हमी भाव दिला तर 20 रुपये त्यात येणारच नाही. अहो कांदा गेलं म्हणजे 50 जाते, आलं म्हणजे 2 रुपये येते. तिथं त्या व्यापाऱ्याला पैसे देऊन यावं लागतं आणि आलं म्हणजे येताना नाचत येतं, इतकं पैसे थैली भरून आले. आम्हाला ती थैली बी नको आणि ती बी नको, आमचं जेवढं गेलंय, आमचं समजा 10 रुपये गेले तर आम्हाला त्यात फक्त 5 रुपये एवढं दिलं, आमचं 15 रुपये मिळाले की आमचं पोट लय मोठं नाही, पोट आमचं शेतकऱ्याचं. बरोबर आहे का? तरी सांगायचं कुणाला ऐकतो कोण घेते हे अवघड आहे. त्यामध्ये आपला तो विषय नाही, करून आलं लक्षात. कृपादान केले संत आमच्यावरती कृपेचं दान करतात, नवे नवे आपणास सांगितले तरी ती आपुल्यापदी वैसवी. बरोबर आहे का? राघव चैतन्य केशव सांगितली खून, बाबाजी आपुले मंत्र दिला राम. ऐका, माझ्या तुकोबरायांचा काय अधिकार होता? तुमच्या माझ्यासारखे सामान्य होते का नाही? पण बाबाजी चैतन्यांनी काय अधिकार दिला मला सांगा? आपल्यामध्ये आज जगात वंदनीय माझे तुकोबराय झाले, गुरुची कृपा आहे म्हणून झाले, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी आपल्या पदावरती, म्हणजे संत काय करतात, आपल्या बरोबर आपल्या बरोबरीला घेतात, लक्षात ठेवा. तुका म्हणजे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. ही पंगत संतांची पंगत आहे. आणि इथं आम्हाला जर जायचं असेल, तुकोबरायचा विचार म्हणजे महाराज हे ठीक आहे, पण त्यांच्याकडे काय भेदभाव, काही सुद्धा भेदभाव नाही. तुका म्हणे संत सेवा हेतु देवा उत्तम. हो संतांना काय आहे, हो संतांना देवाला, संतांना देवही तितके आणि सामान्य तितके. जे देवासाठी आहे, जीवासाठी, त्यांच्याकडे भेदभाव म्हणून मानविता त्यांचे असं पुढे असं मुलीला विडोबर.
Hare